नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा बुधवार, तारीखाची 5 नोव्हेंबर 2025. म्हटल्यानंतर चला शोची सुरुवात करूयात. माय टॉप 3. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर आता हवाई प्रवास करताना तिकीट बुक केलेलं असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर 48 तासांच्या आत कॅन्सल करता येईल का, ते पण अतिरिक्त शुल्क न घेता, याबद्दलचा DGCAचा नवीन नियमाचा मसुदा जारी करण्यात आलेला आहे. माय टॉप 3. त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. ऑक्टोबरचे 1500 रुपये आजपासून बँक खात्यात जमा होणार आहे. माय टॉप 3. आणि त्यासोबतच येत्या 20 नोव्हेंबरला मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद असणार आहे. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. मी आहे प्रसाद, घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद, घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला सुरुवात करूयात पहिल्या अपडेटने. म्हणजे बऱ्याचदा आपण विमान प्रवास करत असतो आणि विमान प्रवास करण्याच्या आधी आपण फार एक्साइटेड असतो, त्यामुळे कधी कधी घाई करत आपण तिकीट बुक करून टाकतो आणि मग आपल्याला कळतं की अरे नाही, आपण तर चुकीचं बुक करून टाकलंय. पण आता ते करेक्शन करायचं असेल किंवा तिकीट कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला 48 तासांचा गॅप मिळू शकतो. म्हणजे शकतो याच्यामुळे म्हणतोय कारण DGCAने या नवीन नियमाचा मसुदा जारी केलेला आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत जनतेकडनं सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. जर हे सगळे व्यवस्थित झालं तर नियम सुद्धा लवकरात लवकर लागू होतील. म्हणजे बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो ना. आता जर आपल्याला तिकीट कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल करण्यासाठी आपण बुकिंगच्या वेळेस तो ऑप्शन निवडला गेला पाहिजे, ज्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा फी सुद्धा द्यावी लागते, नाही का? तुमचं मत काय यावर जरा मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. R.J. प्रसाद, RJPRASAD, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. व्हेरीफाईड आहे असं चित्र पण दिसेल. वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद, घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद, घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर काही मिनिटांपूर्वी आपण हवाई प्रवासाबद्दल बोलत होतो की तिकीट कॅन्सल होईल का. तो तर निर्णय होईल त्यावेळेस ठरेल, पण त्याआधी तुम्हाला अपडेट करून सांगून ठेवतो. येत्या 20 नोव्हेंबरला मुंबई विमानतळ जे काय आहे ते 6 तासांसाठी बंद असणार आहे. म्हणजे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. नाही म्हणजे ॲन्युअल जो मेंटेनन्स असतो त्यासाठी असणार आहे. देखरेख आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त हे बंद असणार आहे. त्यामुळे म्हटलं जर कोणी त्या विमानतळावरनं प्रवास करणार असेल तर त्यांना हे अपडेट असावे, म्हणून ऐन वेळेस पोपट झाला ना फार त्रास होतो. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद, घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि नेहमीप्रमाणेच घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर पेपरवाला घंटामध्ये जाण्याआधी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगतोय. म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत, स्पेशली ज्या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत, त्यांच्यासाठीची गुड न्यूज आहे. म्हणजे ऑक्टोबरचे 1500 रुपये जे आहे ते आजपासून बँक खात्यात यायला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आदरणीय मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. बऱ्याचदा याची आपण वाट पाहत असतो. मग त्याच्यानंतर KYC वगैरे भरपूरशा गोष्टी आहेत. सो ज्यांचं KYC पेंडिंग असेल त्यांनी सुद्धा करून घ्या आणि या गोष्टीचा लाभ घेत राहा. म्हणजे जे पात्र आहेत त्यांनीच घ्या बरं का. हां, असो, भेटूया तुझ्या सकाळी 8 वाजता. पण तोपर्यंत आपल्या गप्पा सोशल मीडियावर, म्हणजे स्पेशली ऑन इंस्टाग्राम, R.J. प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम ID, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, हॅव अ नाइस डे. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा.